आज काही बोलायचं नाहीये का तुला? का अजूनही मनात तेवढाच राग आहे? आज सुहास नसता ना तर आई आणि भाऊ दोघेही वाचले नसते. तूही नाही वाचवू शकलीस त्यांना का? स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली ना त्याने वाचवलंय त्यांना. आज ना तुला मान्य करावं लागेल. हो ताई, मी मान्य करतेच आहे. सगळं संपलं असतं आज. त्याने स्वतःचा नाही विचार केला. याआधी त्याने जे काही केलं असेल, पण आज जे केलंय ना ते प्रायश्चित्त होतं त्याचं. आणि त्याला होणारा त्रास ना मला दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर. नाही, मला माहिती आहे मी जे बोलते ते तुला पटणार नाही. त्याने जे काही केलं असेल, पण त्याला दोष देण्याआधी तू जे काही केलंस त्याचा विचार केलास? मी काय केलं? तू या घरात येण्याच्या आधी या घरावर कुठलंच संकट आलं नव्हतं, पण तू जेव्हापासून आलीस ना तेव्हा संकट यायला लागले. आठवतंय का तुला या आधी कधी भाऊंवर वाशूवर कधी असाच हल्ला झाला, त्यांना त्रास झालेला? आठवतंय? नाहीच झाला अगं. पण जेव्हापासून तू आलीस ना तेव्हापासून ह्या गोष्टी सुरू झाल्या. तुला खरंच वाटत नाही का शिवा, हे जे सगळं होतंय त्याला तू जबाबदार आहेस? मी काय केलंय? तू काय केलंयस? मी काही बोलून उपयोग नाहीच आहे म्हणून, पण मी जे काही बोलते ना ते खरं आहे. मी एवढं सगळं होऊन सुद्धा तू या घरात राहतेच आहेस. मग सुहासने आज जे केलंय त्याच्यावरून त्याच्या सगळ्या चुका भरून काढल्या गेल्या पाहिजेत ना. औषधं मिळाली? दे, मी घेऊन जाते. बापरे, अवघडच आहे. नाही शिवा, शिवा काय झालं?